वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. मी स्वप्नील तांबेकर. लास्ट टाइम SBI क्लर्क प्रिलिमसाठी मी लास्ट मिनिट टिप्स अँड स्ट्रॅटेजी नावाचा व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट टाकून मेन्स व्हिडिओसाठी स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ बनवा अशी विनंती केली होती. त्याचबरोबर तुमच्याकडून खूप सारे मेसेजेस देखील मला आले होते की मेन्ससाठी एक तुम्ही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बनवा म्हणून. सो फायनली मी तुमच्यासाठी मेनची स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे. एक लक्षात घ्या, ही जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी ही एवढी सोपी नाही आहे. एवढी सोपी जर असती तर प्रत्येकजण ही स्ट्रॅटेजी फॉलो करून SBI क्लर्क मेन्स क्रॅक करून SBI बँकेमध्ये काम करत असता. का सोपी नाही आहे? कारण प्रत्येकाला ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणं शक्य होणार नाही. ज्याला खूप आतून तळमळ आहे, काहीही करून मला यावर्षी जॉब मिळवायचाच आहे, काहीही करून मला यावर्षी स्वतःला SBI मध्ये बसलेलं बघायचं आहे, त्याच मुलांसाठी ही स्ट्रॅटेजी आहे. सो लेट्स स्टार्ट. SBI एक्झाम्स मी बऱ्याच वेळा दिलेली आहे. आय थिंक एक 2-3दा दिली असेल, आठवत नाही मला, पण जेवढ्या वेळा मी दिली आहे प्रत्येक वेळी ही एक्झाम मी क्रॅक केलेली आहे, जागा किती पण असू दे. त्यामुळं ही एक्झाम कशी क्रॅक करायची हे मला चांगलंच माहीत आहे. सो बघूया. टोटल 4 स्टेप्स मी तुम्हाला या स्ट्रॅटेजीमध्ये सांगणार आहे. स्टेप 1 मध्ये सेल्फ ॲनालिसिस हे कसं करायचं. सेकंड स्टेपमध्ये सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस हे कसं करायचं. थर्ड स्टेपमध्ये टॉपिक वाईज ॲनालिसिस हे कसं करायचं. आणि या सगळ्या ॲनालिसिसच्या बेसिसवर तुम्ही ॲक्शन प्लॅन कसा बनवायचा हे मी आज डिस्कस करणार आहे. बरीच मुलं एक मेजर मिस्टेक करतात बघा, ती म्हणजे SBI क्लर्क आज माझी प्रिलिम झाली, उद्यापासून माझं मेन्स प्रिपरेशन सुरू. सकाळी यायचं, 8 वाजता स्टडी रूममध्ये सुरू करायचा दिवस. रिझल्ट काय एवढ्यात आलेला नसतो. 1-2-3 दिवस मोटिवेशन राहतं अंगामध्ये. या 2-3 दिवसामध्ये चांगला अभ्यास होतो, पण नंतर हळूहळू कुठं तरी हे मोटिवेशन कमी होत जातं आणि मग ही मुलं कॉम्पिटिशनमधून बाहेर पडतात, कारण ते प्रिपरेशन करायचं थांबवतात. बऱ्याच मुलांचा एक सेल्फ डाऊट असतो की माझी प्रिलिम क्रॅक होईल की नाही. बरीच मुलं अगदी स्कोर प्रिलिमचा रिझल्ट लागायची वाट बघतात. माझ्यासमोर अशी एक्झाम्पल आहेत ज्यांचं अगदी थोडक्यात सिलेक्शन राहिलेलं आहे, थोडक्यात 1-2 मार्कांमध्ये. आणि कारण काय, तर त्यांनी प्रिलिम झाल्यानंतर प्रिपरेशन सुरूच केलं नाही, रिझल्ट झाल्यापासून प्रिपरेशन सुरू केलं आणि रिझल्ट लागल्यानंतर आणि मेन्सच्या एक्झाममध्ये साधारण 10 ते 12 दिवसाचा फरक, दिवसाचा हा गॅप असतो. या कमी वेळेमध्ये प्रिपरेशन होत नाही. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट युद्धाच्या वेळी जाऊन युद्धाच्या आदल्या दिवशी प्रिपरेशन करून नाही चालणार. युद्धामध्ये, आता हे आपल्यासाठी युद्धच आहे, SBI क्लर्कचा पेपर म्हणजे मेन्सचा पेपर म्हणजे, या युद्धामध्ये जर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर आता सध्या जो शांततेचा काळ चालू आहे त्यावेळी तुम्हाला तुमच्या हत्यारांना चांगली धार लावली पाहिजे. बघूया. तर ॲनालिसिस आपल्याला मॅक्रो लेवलपासून मायक्रो लेवलपर्यंत करायचं आहे. सो मॅक्रो लेवलचा ॲनालिसिस म्हणजे फार मोठ्या गोष्टी असतात त्यांचा ॲनालिसिस, ज्यामध्ये सेल्फ ॲनालिसिस येईल, सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस येईल. आणि मायक्रो ॲनालिसिस ते म्हणजे तुमचं टॉपिक वाईज ॲनालिसिस आणि त्यावरनं तयार होणारा तुमचा ॲक्शन प्लॅन. सो स्टार्ट करूया. नाउ सेल्फ ॲनालिसिस मॅक्रो लेवल. सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. की पहिला क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा हा व्हिडिओ संपल्यानंतर, व्हाय डू आय नीड धिस जॉब. मला या जॉबची खरंच गरज आहे का, आणि गरज असेल तर का गरज आहे. हा जॉब मला मिळाला तर माझ्या आयुष्यामध्ये नेमका काय चेंज होईल. हा अगोदर स्वतःला प्रश्न विचारा. जर तुम्हाला वाटत असेल की ही एक नोकरी मला लागली तर माझ्या कुटुंबाचं कल्याण होईल, माझं कल्याण होईल, माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होईल, असं जर तुम्हाला याचा आन्सर मिळालं आणि खरंच तुम्हाला आतून जाणवलं की ह्या मला जॉबची खरंच गरज आहे, तर तुम्ही याचं प्रिपरेशन सुरू करा. जर तुम्हाला याचा आन्सर मिळत नसेल तर माझ्या मते प्रिपरेशन स्टार्ट करण्यात तसा काही पॉईंट नाही आहे. त्यामुळं
अजून एक क्वेश्चन तुम्ही विचारा, इफ आय डोंट गेट सिलेक्टेड दिस टाइम, जर माझं SBI क्लर्कला सिलेक्शन झालं नाही आणि IBPSच्या देखील रिझल्टला 1 एप्रिलला माझं सिलेक्शन झालं नाही, तर माझं पुढचं 1 ते 1.5 वर्ष कसं असेल. जस्ट इमॅजिन, तुमचं आता SBI मध्ये देखील झालं नाही सिलेक्शन आणि 1 एप्रिलला देखील झालं नाही, मग तुमचे पुढचे 1-1.5 वर्षाचं नेमकं प्लॅनिंग काय, काय करणार, कसं फेस करणार, घरच्यांना, रिलेटिव्हजना कसं फेस करणार, गावातल्यांना कसं फेस करणार, मित्रमैत्रिणीला कसं फेस करणार, सगळं सगळं आठवा आणि तुमचं मोटिवेशन याच्यामधून शोधून काढा. व्हॉट इज युअर मोटिवेशन. मोटिवेशन 2 प्रकारचं असतं, एक म्हणजे एक्सटर्नल मोटिवेशन आणि इंटरनल मोटिवेशन. जर एक्सटर्नल मोटिवेशनने तुम्ही इथपर्यंत आला असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मी ही जर्नी सहजरित्या पूर्ण करेन, तर तुम्ही अजूनही स्वप्नाच्या जगात आहात असं मी म्हणेन. स्वप्न अजूनही बघत आहात. कारण एक्सटर्नल मोटिवेशन वाले काय करतात, नोटिफिकेशन आलं, अभ्यास सुरू करायचा. जसं आता SBI क्लर्कचं नोटिफिकेशन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो, स्टडी रूम मध्ये बसायला जागा नव्हती, काही मुलं अगदी रिटर्न गेली, पण 3-4 दिवसापासून मात्र व्यवस्थित जागा व्हायला लागली. असंच आहे हे एक्सटर्नल मोटिवेशन. त्यानंतर काही जणांना, बऱ्याच जणांना सक्सेस स्टोरी आहे, बघितल्याशिवाय दिवसच चालू होत नाही यांचा. सकाळी उठल्या उठल्या एक मोटिवेशनचा व्हिडिओ बघायचा आणि दिवस सुरू करायचा. हे झाले एक्सटर्नल मोटिवेशन करणारे फॅक्टर्स. हे मोटिवेशन जास्त वेळ टिकत नाही. तुम्हाला इंटरनल मोटिवेशन काढायचं आहे. 2 प्रकारचे मी मोटिवेशन तुम्हाला सांगितले, एक एक्सटर्नल आणि दुसरं म्हणजे इंटरनल. एक्सटर्नल मोटिवेशन कामाचं नाही आहे. हे मात्र फार महत्वाचं आहे. इंटरनल मोटिवेशन तुम्ही शोधून काढा. का जॉब मला पाहिजे, हा जॉब नाही मिळाला तर माझ्या आयुष्यात काय फरक पडेल, हे जे 2 क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन तुम्हाला हे तुमचं इंटरनल मोटिवेशन शोधून काढायला मदत करतील. तुम्ही एक पेन पेपर घ्या, एक नोटबुक करा, SBI क्लर्कच्या ह्या स्ट्रॅटेजीसाठी सेपरेट नोटबुक करा. त्यावर पहिल्या पेजवर तुमचं काय मोटिवेशन आहे हे एक्झाम क्रॅक करण्यासाठी ते शोधून काढा आणि ते लिहून काढा. नाउ स्टेप 2. स्टेप 1 झाली, मॅक्रो अनालिसिस झालं स्वतःचं. अजूनही आपण मॅक्रो लेवललाच आहे. आता आपल्याला थोडंसं जरा एक्झामकडे येऊया. तुम्हाला फर्स्ट जर ॲक्शन कुठली घ्यायची असेल ना, पहिली ॲक्शन, तर ती असणार आहे, तुम्हाला गेल्या 4 वर्षाचे, लास्ट 4 इयर्स मेमरी बेस्ड पेपर्स सॉल्व करायचे आहेत. SBI क्लर्क मेन्सचे ॲज वेल ॲज IBPS क्लर्क मेन्सचे. IBPSचे टोटल जर तुम्ही बघितला तर 8 होतील, पण 8 देण्याची गरज नाही आहे. IBPS SBIचे तुम्ही 4 द्या, 4 शोधा आणि IBPSचे गेल्या लेटेस्ट 2 म्हणजे टोटल 6 पेपर्स द्या. जर तुम्ही SBI आणि IBPSचे हे मेमरी बेस पेपर तुम्हाला कुठून पण मिळून जातील. बँकर्स अड्ड्यावर मिळतील, हॉलिवूडवर मिळतील, गाईडलीवर मिळतील, कुठूनही तुम्हाला. बँकर्स अड्ड्यावर तर फ्रीमध्ये PDF अवेलेबल आहेत. मेमरी बेस पेपर सर्च करा, तेवढ्यात तुम्ही हुशार असालच त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. हे अगोदर पेपर सॉल्व करायला घ्या. हे पेपर सॉल्व करून झाले की मग जरा विचार कर. आता पेपर सॉल्व केल्यानंतर अनालिसिस तर तुम्ही करणारच आहात. त्याच्यानंतर एक 4 दिवसानंतर किंवा एक 6 दिवस झाल्यानंतर थोडं थांबा. पुढे जाण्यापूर्वी अनालिसिस करा. सब्जेक्ट वाईज अनालिसिस करा. 2 लेवलचं तुम्हाला करायचं आहे, एक सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज. सब्जेक्ट वाईज अनालिसिस करा. तुम्हाला स्वॉट अनालिसिस करायचं आहे. नाउ व्हॉट इज स्वॉट. स्वॉट अनालिसिस म्हणजे काय, तर तुम्हाला सब्जेक्टचं स्वॉट अनालिसिस करण्यासाठी स्वॉट म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊया. S म्हणजे स्ट्रेंथ, W म्हणजे वीकनेस, O मीन्स अपॉर्च्युनिटी आणि T म्हणजे थ्रेट्स. हे तुम्ही स्वतःच देखील करू शकता. आता आपण सब्जेक्टचं करणार आहोत. सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला आहे, तो तुमचा स्ट्रेंथ झाला.
स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे, त्यानंतर तुमचा विकनेस कोणता आहे, अपॉर्च्युनिटी कोणती आहे आणि थ्रेट्स कोणते आहेत, हे तुम्हाला अगोदर ह्या 4 किंवा 6 क्वेश्चन पेपर दिल्यानंतर लक्षात येईल. काही जणांचा स्ट्रेंथ जो असतो, काही जणांचा म्हणण्यापेक्षा 90% ऑफ द ॲस्पायरंटचा स्ट्रॉंग सब्जेक्ट असणार आहे लॉजिकल रिझनिंग. हा बऱ्याच जणांचा स्ट्रॉंग सब्जेक्ट असतो. काही जणांचा एखादा सब्जेक्ट विकनेस असतो. विकनेस कोणता आहे, तर तो आहे बऱ्याच जणांचा, असं मला वाटतं की इंग्लिश हा सब्जेक्ट बऱ्याच जणांचा विकनेस आहे. त्यानंतर ऑब्व्हियसली मी हे एक्झाम्पल घेत आहे, तुम्ही स्वतःचं हे वेगळं अनालिसिस करायचं आहे. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तर विकनेस म्हणजे तुमचे मार्क्स कमीच पडत आहे. 40 पैकी तुम्हाला 15-16च्या पुढे मार्क्स जात नाहीये. मेन्स बद्दल बोलतोय मी, प्रिलिम बद्दल नाही. 40 पैकी 15-16च्या वर मार्क्स जात नाहीये. तुमच्या लक्षात येते किती पण प्रयत्न करा, मार्क्स वाढतच नाहीत. विकनेस. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तर कुठं ना कुठे जरी तुमचं क्वेश्चन सिलेक्शन चुकत आहे, अजून थोडे अटेम्प्ट्स वाढले असते, थोडासा टाइम कमी पडत आहे, ह्या प्रश्न जर कुठे येत असेल तर तो सब्जेक्ट तुमचा विकनेसचा राहणार आहे. माझ्या मते तुमच्यासाठी एकच सब्जेक्ट विकनेस राहणार आहे, तो म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूड. काही जणांचा रिझनिंग देखील असू शकतो. आता हा जो अपॉर्च्युनिटीवाला भाग आहे, हा अपॉर्च्युनिटीवाला असा तुमचा सब्जेक्ट जो थोडी अजून मेहनत घेतली, थोडी अजून प्रॅक्टिस केली की हा आपण स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करू शकतो, असा हा सब्जेक्ट असणार आहे. आणि थ्रेट म्हणजे काय, कितीही अभ्यास करा, काहीही करा, किती पण सोर्सेस यूज करा, तुम्हाला ह्याच्यामध्ये 4, 5, 6, 7 पेक्षा जास्त मार्क्स पडत नाहीत. बऱ्याचशा मुलांचा जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट असणार आहे. लक्षात आलं. थ्रेट म्हणजे काय, किती पण मेहनत करा, मार्क्सच पडत नाही. तर आपली स्ट्रॅटेजी सब्जेक्ट अगोदर समजून घेतल्यानंतर कशी असली पाहिजे, तर जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर 2 सब्जेक्ट तुम्हाला या स्ट्रेंथ कॅटेगरीमध्ये आणावे लागतील. 2 सब्जेक्ट. सो मी काय सांगतो, जो तुमचा अपॉर्च्युनिटीवाला आहे, ज्याला प्रॅक्टिस करून तुम्हाला वाटतं की माझे थोडे अटेम्प्ट चांगले वाढतील, सो सब्जेक्ट तुम्हाला इथं घेऊन जायचं आहे. म्हणजे ह्या 2 सब्जेक्टच्या बेसिसवर तुम्ही तुमचं सिलेक्शन आरामामध्ये घेऊ शकता. ना व्हॉट अबाउट विकनेस. विकनेसचं काय करायचं. इंग्लिश हा माझा विकनेस आहे, तर मग आता इंग्लिशला मी कसं टॅकल करू. विकनेस आहे ना, आता एवढ्या कमी वेळेमध्ये, महिन्याभरामध्ये इंग्लिश काय तुमचा स्ट्रेंथ तर बनणार नाही, पण आपण याला थोडीसं मेहनत करून एक ॲव्हरेज स्कोरला आणून ठेवू शकतो. सो आपलं काय टार्गेट राहील, इथं स्कोर तुम्हाला मेंटेन करायचा आहे. स्कोर काय करायचा आहे, मेंटेन ठेवायचं. म्हणजे काय, स्कोर मेंटेन करणं म्हणजे काय, तुमची जी काय लेवल असेल ती मेंटेन करून ठेवणे, हेच आपलं टार्गेट आहे. तुमची जी काय लेवल असेल ती मेंटेन करून ठेवणे. म्हणजे तुम्हाला वाटतात 15-16 मार्क्स मला इंग्लिशला पडत आहेत, किंवा व्हॉट एव्हर सब्जेक्ट जो काय असेल तो 15 ते 16 20 मध्ये, 15 ते 20 मध्ये तुमचं रेंज राहिली पाहिजे. नाही तर एका मॉकला 20, दुसऱ्या मॉकला 8, तिसऱ्या मॉकला 25, असं नाही झालं पाहिजे. एक जो रेंज आहे ती रेंज तुम्ही मेंटेन ठेवली पाहिजे. कमी वेळेमध्ये 1 महिन्यामध्ये विकनेसवर वर्कआउट करू शकत नाही. लॉंग टर्म प्लॅन असता तर आपण डेफिनेटली वर्कआउट केलं असतं, पण तेवढा तर आपल्याजवळ वेळ नाहीये. त्यानंतर अपॉर्च्युनिटीवाला, याला तुम्हाला स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं, तर प्रॅक्टिस करून. प्रॅक्टिस करून तुम्हाला हा इकडे घेऊन जायचा आहे. त्यानंतर जो थ्रेट आहे, मार्क्सच पडत नाहीत, किती पण सोर्सेस रेफर करू दे, कुणालाही फॉलो करू दे, इथं आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला ॲव्हरेज सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे. ॲव्हरेज स्कोर या ठिकाणी आणायचं आहे. म्हणजे तुमच्या शिफ्टला सगळ्यांचा स्कोर, सगळ्यांचे स्कोर 8 ते 12 या रेंजमध्ये राहत असेल, तर तुमचा देखील स्कोर हा 8 ते 12 या रेंजमध्ये राहिला पाहिजे. पेपर सोपा आला, तुमच्या शिफ्टमध्ये मुलांचा स्कोर 25 ते 30 या रेंजमध्ये राहत असेल, तर तुमचा देखील या रेंजमध्ये राहिला पाहिजे. याला म्हणायचं स्कोर जो आहे तो ॲव्हरेज स्कोर आणणे. लक्षात आलं. पण मी तुम्हाला सांगितलंय, अपॉर्च्युनिटीवाला तुम्ही स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट ठेवा, चांगले मार्क्स मिळवा, ॲव्हरेज पेक्षा जास्त.
विकनेसला तुम्हाला जो काय स्कोर पडतोय सध्या तो तुम्हाला मेंटेन करायचा आहे. आता तुम्ही कट ऑफचा विचार करू नका. डोंट थिंक अबाउट कट ऑफ. हे याचा मार्क्सशी काही संबंध नाही आहे. आता सध्या तुम्ही कट ऑफचा विचार करू नका. जस्ट तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चेक करा. परफॉर्मन्स म्हणजे तुमची ॲक्युरेसी काय आहे, ॲक्युरेसी पर्सेंटेज काय आहे, त्यानंतर तुमचे अटेम्प्ट्स किती होत आहेत, त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल किती आहे हे बघा. आपल्याला बघा टॉप 10 पर्सेंटाईलमध्ये जायचं आहे, म्हणजे 90 पर्सेंटाईल अबाव तुमचा जो काय मॉकचा स्कोर आहे तो आला पाहिजे. हे आपलं टार्गेट राहिलं पाहिजे. सध्या तुम्हाला कट ऑफचा विचार करायचा नाही आहे. सो सब्जेक्ट एकदा अनालाइज केले, तुम्हाला कळलं आपल्याला हा अपॉर्च्युनिटीमध्ये घ्यायचा आहे, मग त्याच्यावर थोडंसं प्रॅक्टिसला वेळ द्यावा लागेल. ह्याला जेवढा तुम्ही वेळ देता तेवढा डेली मेंटेन ठेवावा लागेल. जनरल अवेअरनेस थ्रेट आहे, उगाच मग ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 तासाच्या ऐवजी 4 तास करून वेळ घालवायचा नाही आहे. 2 तासच करा, ॲव्हरेज एवढे मार्क्स मिळतील, किंवा 1 तास करा, सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे. तो जो एक्स्ट्रा 1-2 तास शिल्लक राहतात ते आपण याला देऊया ना, अपॉर्च्युनिटीवाल्याला किंवा विकनेसवाल्याला. लक्षात आलं? ही स्ट्रॅटेजी फार फार महत्वाची आहे. त्यानंतर टॉपिक वाईज अनालिसिस. हे जे स्वॉट अनालिसिस आहे हे आता थोडंसं मायक्रो लेवलला आणूया. टॉपिक वाईज अनालिसिस ज्यावेळी तुम्ही हे पहिले 6 मॉक टेस्ट द्याल मेमरी बेस्डवाले, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुमचे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स लक्षात येतील. फॉर एक्झाम्पल मी घेतोय क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वांटिटी ॲप्टिट्यूडचं मी एक्झाम्पल घेतो. तुम्ही तसंच काढायचं आहे रिझनिंगसाठी, तसंच तुम्हाला काढायचं आहे इंग्लिशसाठी, आणि तसंच तुम्हाला काढायचं आहे GA साठी. आता स्ट्रेंथ म्हणजे काय, माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठले आहेत, स्ट्रॉंग टॉपिक कुठले आहेत. बऱ्याच जणांचं आपलं प्री लेवलचं असेल. प्री लेवल म्हणजे आपले सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, सिरीज, क्वाड्रेटिक इक्वेशन. मेन्स लेवल DI काही जणांचं असेल. शोधून काढा तुमचं काय आहे ते. स्ट्रेंथ काय आहे ती शोधा. विकनेस कुठले आहेत तुमचे बघा, जे तुम्हाला थोडेसे त्रासदायक वाटतात, म्हणजे रॉंग येत आहेत तुमचे. करेक्ट आल्यासारखं वाटते पण रॉंग येत आहेत, अशी कुठले टॉपिक आहेत. मग काही जणांना याच्यामध्ये एखादा टॉपिक कुठलाही असू शकतो, टाइम अँड वर्क वाटेल, टाइम स्पीड डिस्टन्स वाटेल. तुमचा जो काय आलाय टॉपिक तो शोधा. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय की तुम्ही प्रॅक्टिस केली. स्पीड कमी पडतोय, फक्त स्पीड कमी पडतोय, इथं स्पीड कमी पडतोय, स्पीडचा मॅटर आहे जो आपण स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करू शकतो. शोधून काढा ते टॉपिक कोणते. काही जणांचं DI असेल, काही जणांचं कॅसलेट असेल. आता यामध्ये देखील बघा, DI मध्ये देखील कुठला टाईप, मायक्रो लेवल अनालिसिस. कुठला टाईप, अननोनचा वाला, म्हणजे एक्स जे असतात ना अननोन व्हेरिएबल. पाय चार्ट दिलाय, त्याच्यामध्ये एकाचे X% दिले, क्युम्युलेटिव्ह दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही आहे, त्या टाईपचा DI. नेमका कुठल्या टाईपचा DI मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतोय हा शोधा. वेळ लागतोय सॉल्व्ह करायला हा शोधा, आणि मग त्याच्यावर वर्कआउट करून तो तुम्ही स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करा. थ्रेड्स म्हणजे काय, 1-1.5 महिना राहिलाय आपल्याजवळ, आपल्याला एवढा वेळ नाही आहे ह्याच्यावर वर्कआउट करायचा. जे आपल्याला टोटली इग्नोर मारायचे आहेत असे कुठले टॉपिक आहेत जे तुम्ही किती पण मेहनत करा आतापर्यंत तुम्हाला जमलंच नाही, त्याला हात देखील लावायचं नाही, एक्झाम मध्ये क्वेश्चन आला रीड पण करायचं नाही. मग मे बी काही जणांचा परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन असेल, प्रोबॅबिलिटी असेल, जो काय असेल टॉपिक तो तुम्ही यामध्ये लिहून काढा. याला तुम्ही हात टच देखील करायचं नाही. रिझनिंगचं तसंच करा. रिझनिंग मध्ये फक्त मायक्रो लेवल अनालिसिस. पझल तुमचं स्ट्रॉंग आहे म्हणू नका, किंवा पझल माझं वीक आहे म्हणू नका. पर्टिक्युलर कुठला टाईप पझल मध्ये, बॉक्स बेस्ड माझा हा मला वाटतं थोडं प्रॅक्टिस केलं की जमून जाईल. अपॉर्च्युनिटी मध्ये आला. पझल मध्ये क्रिटिकल रिझनिंग माझं कायमच चुकतंय, थ्रेट मध्ये येईल. लक्षात आलं? सो हे अगोदर तुम्ही अनालिसिस करून रिझनिंगचं काढा. सिमिलरली इंग्लिशचं देखील करा, आणि सिमिलरली GA मध्ये देखील करा. GA मध्ये बघा जनरली माझ्या मते थ्रेड्स हे तुमचे नंबरवाले असतील, नंबर लक्षात राहत नसतील तर मग काय, नंबरच्या मागे न लागता भरपूर बाकीचा सगळा डेटा असतोच ना, तो पाठ करा. नाउ सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी थोडंसं जरा
डिटेलमध्ये जाऊया सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजीमध्ये. क्वांटिटी ॲप्टिट्यूड, SBI क्लर्क मेन्सला क्वांट कसं असतं हे अगोदर समजून घ्या. क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये क्लेरिकल लेवलला अटेम्प्ट्स भरपूर होतात, तुमचं फक्त स्पीडच कमी पडणार आहे. सो माझ्या मते जो खरंच क्वांटमध्ये एकदम मास्टर आहे त्याला या ठिकाणी इतरांपेक्षा नाही म्हटलं तरी एक 5 ते 7 मार्क्सचं लीड आरामात पडू शकतं, जो क्वांटमध्ये मास्टर आहे त्याला. त्यामुळं इथं तुमचा सगळ्यात मोठा जर शत्रू कुठला असेल तर तो असणार आहे स्पीड. कारण समोर जे येतं ते आपण सगळं सॉल्व्ह करू शकत असतो. असं नाही आहे की रिझनिंग सारखं एखादं पझल आला, आपण स्टक झालं, तिथं वेळ निघून गेला. एक तर क्वेश्चन आहे समोर, किती वेळ लागणार आहे सॉल्व्ह करायला, जमून जाईल. सो यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू तुमचा असणार आहे स्पीड. त्यामुळं तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर करायचे आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला फोकस कुठल्या टॉपिकवर करायचं आहे तो मी तुम्हाला सांगतो. तर फोकस ऑब्विसली प्री लेवल क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मी प्री लेवल लिहत बसत नाही, मेन्स लेवल लिहितो मी. त्यानंतर मेन्स लेवल कळलं ना तुम्हाला, एखादं अल्जेब्राइक एक्सप्रेशन दिलेलं असतं ते सॉल्व्ह करायचं असतं. काही वेळा 3 व्हेरिएबल दिलेले असतात, काही वेळा क्युबिक एक्सप्रेशन असतं ते सॉल्व्ह करायचं असतं. सो एवढं काय डिफिकल्ट नाही आहे ते. त्यानंतर प्री लेवलचे सगळे टॉपिक, याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन वगैरे विचारलं जातं, अप्रॉक्सिमेशन विचारलं जातं. सो डोंट मिस एनिथिंग. देन DI, देन कॅसलेट. माझ्या मते हे एवढं करून देखील तुम्हाला सगळ्यांच्या एवढेच मार्क्स पडतील जर तुम्ही DI आणि कॅसलेट परफेक्ट केलं तर. बाकी तुम्ही अरिथमेटिकचा एक पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नका, आरामामध्ये ॲव्हरेज तुम्हाला स्कोर मिळून जाईल. पण अरिथमॅटिक मी तर इग्नोर करणार नाही, मला सिलेक्शन पाहिजे असेल तर. अरिथमॅटिकमध्ये कुठले टॉपिक, पर्सेंटेज, त्यानंतर ॲव्हरेज, त्यानंतर रेशिओ. आता बघा, पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशिओ ज्यांचे परफेक्ट होतील त्यांना हे लेवल 1-2 पर्यंतच करा तुम्ही, लेवल 3 करण्याची गरज नाही आहे. मेन्स लेवल, PO मेन्स लेवल, SBI PO मेन्स, IBPS PO मेन्स लेवल करायचे नाही. पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशिओ. त्यानंतर तुम्ही जर हे केले तर तुमचा प्रॉफिट अँड लॉस परफेक्ट होऊन जाईल, SI पण परफेक्ट होऊन जाईल. सो एवढे टॉपिक तुम्हाला फोकस करायचे आहे. त्यानंतर लेवल 1 ओनली कुठली करायची आहे, बाकीचे रिमेनिंग अरिथमॅटिक. अवॉइड कुठले करायचे आहेत, पूर्णपणे अवॉइड. जे तुमचे थ्रेड्स वाले आहेत ना टॉपिक, ते तुम्हाला या ठिकाणी अवॉइड करायचे आहे. परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, मेन्सुरेशन मी अवॉइड करायला सांगणार नाही. फॉर्म्युला तर पार्ट असला पाहिजे, कारण मेन्सुरेशनचे एवढे सोपे असतात ना, जस्ट तुम्हाला नंबर टाकायचा आहे, आन्सर काढायचं आहे, कॅल्क्युलेशन पण इझी असतं. त्यामुळे मेन्सुरेशनचे फॉर्म्युले मात्र विसरू नका, अगदी हातातले 30 सेकंदामध्ये सुटण्यासारखे प्रॉब्लेम असतात. आता एक महत्त्वाचं, सोर्स काय यूज करा, तर यासाठी एसकॉन्ट बुक सगळ्यात बेस्ट सोर्स आहे. त्यानंतर अड्डाचं DIचं बुक. PO मेन्स सॉल्व्ह करायचं नाही, ओनली क्लेरिकल मेन्स. PO मेन्स सोडून बाकी सगळे सॉल्व्ह करायचं. लक्षात आलं? हे सगळ्यात बेस्ट सोर्स आहे आणि तुमच्या ज्या मॉक टेस्ट देणार आहेत त्या. क्वांट मध्ये तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे. टार्गेट काय असलं पाहिजे? टार्गेट तुमचं असलं पाहिजे 70% पेपर हा विदाउट युजिंग पेन झाला पाहिजे. 70% क्वेश्चन्स पेपर म्हणण्यापेक्षा हे विदाउट युजिंग और मिनिमम यूज ऑफ पेन झाले पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क्स पडणार नाहीत, हे मी लिहून देतोय आणि तुम्ही देखील लिहून घ्या. तुम्हाला DI तोंडी जमले पाहिजेत, प्रिलिम लेवलचे, मेन्स लेवलचे काही DI. तुम्हाला प्रिलिम लेवलचं सिम्प्लिफिकेशन
सिरीज तोंडी जमलं पाहिजे, अर्थमॅटिकचे लेवल 1 तुम्हाला तोंडी जमलं पाहिजे. जमत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करायची. घ्यायचं पर्सेंटेजचं टॉपिक, एस कॉन्टचं बुक घेतलं, पर्सेंटेज घेतली. लेवल 1 सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा, परत सॉल्व्ह करा, परत सॉल्व्ह करा, 2-3दा सॉल्व्ह करा. जोपर्यंत तुम्हाला ते पाठ होत नाही तोपर्यंत तुम्ही करा. पाठ झाले म्हणजे तुम्हाला ते हळूहळू तोंडी जमायला लागतात. लक्षात आलं? फक्त नंबर फक्त चेंज होत असतात. त्यामुळं यामध्ये तोंडी करण्याला फार फार महत्व आहे. हेच बरेच जण मिस्टेक करतात. तोंडी करतच नाही, सवय लागलेली असते पेन आणि पेपरची. ती मात्र तुम्हाला अवॉइड करायची आहे. उगाचच मॉक देण्यात वेळ घालवू नका. कसा हे पेन पेपरचा कमीत कमी यूज करून मी DI सॉल्व्ह करेन, सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करेन, अर्थमॅटिक सॉल्व्ह करेन, हे तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला इथं चांगले मार्क्स पडू शकतात. अदरवाईज ॲव्हरेज मार्क्स तर डेफिनेटली पडतील. त्यानंतर रिझनिंग. आता रिझनिंग मेन्सचं एवढं काय डिफिकल्ट नसतं. जे लॉजिक एकदम असं काय PO मेन्स लेवलचं डिफिकल्ट नसतं. तर बघा, प्रिलिम लेवलला तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. मेन्सला काय होतं, PO मेन्स आणि याच्या मधला पेपर आहे हा. कशामधला? प्रिलिम आणि PO मेन्स यांच्या मधला पेपर आहे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला ब्लड रिलेशनचा मी एक टॉपिक घेतो. ब्लड रिलेशनला स्ट्रेट फॉरवर्ड प्रिलिमला क्वेश्चन येणार. PO मेन्सला कसा येणार? हाच इथं तुम्हाला 4-5 लोक दिली असतील, इथं तुम्हाला कोडेड टाकतील आणि एवढा मोठा क्वेश्चन तयार करतील. आणि इथं मध्ये काय करतील, एवढा मोठा करणार नाहीत, एवढाच कुठेतरी क्वेश्चन तयार करतील. बेसिक तेच. फक्त काय होतं, एवढा मोठा क्वेश्चन तयार केल्यामुळं, सेंटेन्स वाढवल्यामुळं कुठं ना कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन आपलं लूज होतं आणि मग मिस्टेक होऊन जाते. सो माझ्या मते तुम्हाला PO मेन्सचं तर प्रॅक्टिस करण्याची गरज नाही आहे. या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या मॉक टेस्टमध्ये मिळून जातील, ते तुम्ही प्रॅक्टिस करा. सेक्शनलमध्ये देखील मिळून जातील, त्याचं प्रॅक्टिस करा, तेवढं सफिशियंट राहील. सो फोकस तुम्हाला कशावर करायचं आहे? फोकस तुम्हाला सगळ्यावर करायचं आहे. कुठलाही टॉपिक तुम्हाला, कोणताही टॉपिक तुम्हाला ह्या ठिकाणी स्किप करायचा नाही. अगदी क्रिटिकल रिझनिंग देखील स्किप करायचं नाही. क्रिटिकल रिझनिंगचं लेक्चर मी ऑनलाईन घेतलं होतं. आय थिंक क्रिटिकल रिझनिंग बरेच जण स्किप करतात. का करतात मला कळत नाही. सगळ्यावर फोकस करा. एकही टॉपिक ऑप्शनला टाकायचा नाही. एकही टॉपिक इनपुट आउटपुट असू दे किंवा काही असू दे, काही टाकणारा असला ऑप्शनला मला सांगा, मी तुम्हाला शिकवतो. आता यामध्ये लेवल 1 नाही, लेवल 1 तर आपल्याला फक्त काही नाही करायचं आहे. अवॉइड देखील आपल्याला काही करायचं नाही. हा, अवॉइड काय करायचं सांगतो सॉरी, अवॉइड काय करायचं सांगतो. PO मेन्स लेवल क्वेश्चन्स हे काही करून तुम्हाला अवॉइड करायचे. इतर टाइम वेस्ट करायचा नाही. सगळे क्वेश्चन असतात आपल्याला, ब्लड सगळे टॉपिक असतात त्याच्यामध्ये, इनपुट आउटपुट असतं, ब्लड रिलेशन असतं, सगळं असतं. सो अवॉइड करण्यासारखं काहीच नाही आहे ना त्यामध्ये. रिझनिंग मध्ये जे समोर येईल ते सॉल्व्ह करायचं. यामध्ये तुमचं मॅटर काय करणार आहे रिझनिंग मध्ये? क्वेश्चन सिलेक्शन. हे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. याच्यावरच तुम्हाला पुढचे 1 महिनाभर वर्कआउट करायचं आहे. क्वेश्चन बघितल्या एक 15, 20, 25, 30 सेकंद रीड केल्यानंतर कळलं पाहिजे हा क्वेश्चन मला जमणार आहे की नाही. जमणार असेल तर त्याला किती वेळेत मला तो जमेल हे समजलं पाहिजे. हा संयम, हे सिलेक्शन ज्याला जमेल तो हा डेफिनेटली रिझनिंगचा सेक्शन कॉन्कर करेल. सोर्सेस काय आहेत? तर सोर्सेस तुम्हाला सगळ्यात बेस्ट सोर्स आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, नो डाऊट. याच्याप्रमाणेच तुम्हाला जायचं आहे. याच्यापेक्षा जरा काय वेगळं आलं, उगाच वेळ घालवू नका. मॉक मध्ये येऊ दे किंवा अजून कुठं पण येऊ दे, प्रिव्हियस इयरच्या लेवल प्रमाणेच तुम्हाला जायचं आहे. याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला IBPS क्लर्कचे देखील बघायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये IBPS चे पण बघा तुम्ही, मेन्सचे क्लर्कचे, त्यानंतर SBI क्लर्कचे देखील बघा, आणि महत्वाचं म्हणजे RRB PO देखील
मेन्स बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये रिझनिंग साठी फार फार इम्पॉर्टंट आहे. साठी देखील तुम्ही बघू शकता RRB PO मेन्सचे. सो हाच सगळ्यात बेस्ट सोर्स आहे. आणि बाकी तुमची मॉक टेस्ट, त्यात तर काय वादच नाही. क्रिटिकल रिझनिंग गाईडलीचे एक PDF आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन, त्याच्यामधले क्वेश्चन चांगले आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह केले तर माझ्या मते क्रिटिकल रिझनिंग आरामामध्ये जमेल. ऑन द स्पॉट क्रिटिकल रिझनिंग सॉल्व्ह करू नका, भरपूर प्रॅक्टिस करा. इझी आहे क्रिटिकल रिझनिंग, मराठीमध्ये तुम्ही वाचू शकता आरामामध्ये. 8 पैकी 5 क्वेश्चन तर स्ट्रेट फॉरवर्ड असतात, ते तर मार्क्स आरामामध्ये 5 मार्क 3 ते 4 मिनिटांमध्ये मिळू शकतं. ठीक आहे, सो हे झालं रिझनिंग. नेक्स्ट इंग्लिश. व्हिडिओ थोडासा लेंदी होतोय माहिती आहे मला, पण आपली स्ट्रॅटेजीच अशी आहे की काय करू शकत नाही मी त्याला. तर इंग्लिश फोकस कशावर करायचा? फोकस हा RC वर करायचा, रीडिंग वर करायचा, व्होकॅब वर करायचा. अवॉइड काय करायचं? ग्रामर रूल्स अवॉइड करायचे. ग्रामर रूल्स करू नका, महिनाभर राहिलाय अजिबात नाही. त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, गोल्डन रूल वाला जो माझा व्हिडिओ आहे, 10 गोल्डन रूल्स तुम्हाला दिलेले आहेत, हा व्हिडिओ करा आणि यासाठी एरर डिटेक्शनचे क्वेश्चनचे सॉल्व्ह करा. बस. बाकी उगाच तुम्ही वेळ घालवू नका त्याच्यामध्ये. करायचंच असेल तर एरर डिटेक्टचे क्वेश्चन आणि ते 10 रूलच्या पेक्षा वेगळं काय एरर डिटेक्शन आलं सोडून द्या, उगाच मागं लागू नका. त्यानंतर सोर्सेस, यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स जर काय असेल तर तुमचे सेक्शनल टेस्ट, अड्डाचे, ऑलिबोर्डचे. अड्डा, ऑलिबोर्ड सगळ्यात बेस्ट आहे. प्रॅक्टिस मॉक, हे 3 मोर दॅन इनफ आहे. सेक्शनल टेस्ट आणि तुमचे मॉक टेस्ट, यासाठी तुम्हाला काही इग्नोर करायचं नाही आहे. कुठलाही थ्रेट असा माझ्या मते यामध्ये नाही आहे. तुम्ही शोधून काढा तुमचा कुठला थ्रेट आहे, तो तुम्हाला अवॉइड करावाच लागेल. पण सगळा इथून पुढं तुम्हाला डेली सेक्शनल टेस्ट आणि त्याचं अनालिसिस करावंच लागणार आहे. व्होकॅब शब्द काढावेच लागणार, नोटबुकमध्ये ॲड करावेच लागणार, ते रिवाइज करावेच लागणार. जो तुम्हाला डेली प्लॅन दिलेला आहे त्या प्लॅनच्या बाहेर तुम्हाला जायचं नाही आहे, वेगळं काहीच नाही करायचं आहे. इथं तुम्हाला जो काय टाइम आहे तो त्याप्रमाणेच डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो इंग्लिशच्या नंतर जाऊया जनरल अवेअरनेस. आता हा थोडासा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. बऱ्याच मुलांना आजकाल मी बघतोय जनरल अवेअरनेसचं भरपूर प्रिपरेशन करतात. डेली 2-2 तास व्हिडिओ बघायचा, 1 तास कुठेतरी वाचत बसायचं, आणि मार्क्स किती पडले रे? 8, 10, 12. अरे हे काय मार्क्स आहेत? डेली तुम्ही 3 तास 2 तास देऊन हे काय मार्क्स तुम्ही पाडताय? एक लक्षात घ्या, सिलेक्शन हे जनरल अवेअरनेसवर डिपेंड नाही आहे, आतापर्यंत कधीही नव्हतं आणि इथून पुढे देखील जनरल अवेअरनेसवर सिलेक्शन डिपेंड राहणार नाही. एकच टार्गेट, काय टार्गेट आहे तुमचं GA-ला? ॲव्हरेज स्कोर मेंटेन करणे. मगाशी देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जो काय तुमच्या शिफ्टचा ॲव्हरेज अटेम्प्ट असेल तेवढे तुमचे अटेम्प्ट झालेच पाहिजेत, तेवढेच अटेम्प्ट करायचे. त्याच्यापेक्षा आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स नको आहेत, त्याच्यापेक्षा खाली 1-2 मार्क्स चालतील, पण त्याच्यापेक्षा सपोज एक ॲव्हरेज तुमचा आलाय, पेपर इझी आला, सगळ्यांचे अटेम्प्ट झाले 25, सगळ्यांना मार्क्स पडले 25, 30 एक अटेम्प्ट झाले, मार्क्स 25 पडले, 35 अटेम्प्ट झाले, मार्क्स 25, आणि तुम्ही थांबलाय 15वर. असा कुठून भरून काढणार 10 मार्क्स? कुठून मार्क्स भरून काढणार हे 10? इम्पॉसिबल आहे. तुम्हाला सगळ्यांच्या सोबतच राहिलं पाहिजे, आणि सोबत राहायचं असेल तर काय करायचं याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. तर सोर्स काय आहे? सोर्स मी सांगतो
तो फॉलो करा, बिंदास फॉलो करा. तर सोर्स मी तुम्हाला PDF वाला सांगतो आणि व्हिडिओ वाला सांगतो. PDF साठी अड्डा 247 याचे वीकली PDF जे येतात ते बघू शकता, किंवा मंथली PDF जे आहेत, मंथली करंट अफेअर्स, वीकली करंट अफेअर्स PDF फ्री मध्ये अवेलेबल आहेत, ते बघा, सफिशियंट राहील. व्हिडिओसाठी स्टडी IQ, गौरव गर्ग सर त्यांचे व्हिडिओ ऐका. बरेच मुलं काय करतात बघा, व्हिडिओ मधून प्रिपरेशन करतात. आजकाल बरेचसे ट्रेंड आलेला आहे, कुठल्या तरी एखाद्या ओरिजिनल युट्यूबरला फॉलो करायचं आणि त्याच्या व्हिडिओ मधून जमते म्हणून करत जायचं. हे बघा, पेपर सोपा आला ना सगळेच उड्या मारतात, पण डिफिकल्ट आला की त्यालाच सगळेजण शिव्या घालतात. पण मी एक गोष्ट एका टीचर बद्दल एक कन्सिस्टंट बघितलेली आहे. पेपर इझी येऊ दे, सगळ्यांच्या सोबत अटेम्प्ट होतात. पेपर डिफिकल्ट येऊ दे, सगळ्यांच्या सोबत अटेम्प्ट होतात. तो म्हणजे स्टडी IQचा सोर्स. याचे बेस्ट 300 नावाचे वीकली व्हिडिओज असतात. हे वीकली व्हिडिओ तुम्ही बघायला सुरुवात करा. आता या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला करायचं आहे, अड्डा प्लस स्टडी IQ. बाकी तुम्ही काहीच करू नका, अड्डा प्लस स्टडी IQ. बरेच जण काय करतील, अफेअर्स क्लाउड घेतील आता हातात. अफेअर्स क्लाउड अजिबात हातात हात लावू नका अफेअर्स क्लाउडला. जर तुम्ही 1 महिना किंवा आता जस्ट सुरुवात करणार असेल तर हे बिगिनर साठी नाही आहे. अफेअर्स क्लाउड जे फार अगोदर पासून करत आहेत त्यांच्यासाठी आहे. हे परफेक्ट केला तर जमेल, अदरवाईज नाही जमणार. सो माझ्या मते सोर्स कुठला बेस्ट, अफेअर्स क्लाउड आहे, त्यानंतर अजून काही रिजनल वगैरे आहे. तर ज्याचं रिव्हिजन तुम्ही करू शकता तो सगळ्यात बेस्ट सोर्स माझ्या मते अड्डा रिव्हिजनसाठी बेस्ट आहे. स्टडी IQ तुम्ही व्हिडिओचा स्पीड वाढवून 30 मिनिटाचे फक्त व्हिडिओ असतात आय थिंक वीकलीचे, 30 का 40 मिनिटाचे स्टडी. तो ऐकू थोडासा स्पीड वाढवून पटकन होऊ शकतात. रिपीटेडली ऐकायची, प्रत्येक लाईन तुमची पाठ झाली पाहिजे. बरेच जण काय करतात, फक्त एकदा बघतात व्हिडिओ, एकदा फक्त PDF वाचतात. असं होत नाही. जीकेचं प्रिपरेशन करताना परफेक्शन वर जरा जणांचा भर असतो. मी एवढं करणार पण परफेक्ट करणार असं नाही. तुम्हाला काय कव्हर करायचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे लास्ट 4 मंथ्स तुम्हाला कव्हर करायचे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर जायचंय. बरेच म्हणतील 6 महिन्याचं करतो. वेळ आहे का तुमच्याजवळ? पहिल्या 4 महिने तर उदे गेले 4 महिने, मग जाऊया 5व्या 6व्या 7व्या 8व्या मागच्या महिन्याला. सो काय करा, हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये करा. म्हणजे आता मार्च सुरू होईल, सो फेबचा अगोदर करा, मग जानचं करा, मग डिसेंबरचं करा, मग नोव्हेंबरचं करा. हे 4 महिने झाले, रिव्हिजन करा, याचं रिव्हिजन करा, याचं रिव्हिजन करा, याचं रिव्हिजन करा. याची 1 2 3 रिव्हिजन झाली, 2-3 रिव्हिजन्स झाल्या की मग पुढे जाऊ शकता, नाहीतर पुढे जायचं नाही. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे रिव्हिजन. जी काय PDF तुम्ही कराल, जो काय व्हिडिओ कराल, त्याचे कमीत कमी मिनिमम 5 रिव्हिजन झाले पाहिजे. कुठल्या पेजवर काय आहे इथपर्यंत पाठ असलं पाहिजे. रिव्हिजन करण्याची तुमची मानसिकता नसेल तर याच्या नादाला लागू नका. रिव्हिजन केल्याशिवाय मार्क्स पडणार नाहीत. अदरवाईज तिथे गेल्यानंतर आपण वाचलोय हे देखील तुम्हाला आठवणार नाही. किती म्हणजे दुर्दैव आहे बघा. म्हणजे रिसेंटली बघा एक एक्झाम झाली होती आणि एक स्टुडंट आली माझ्याकडे, सर म्हटली स्टडी आपलं हे केलो मी, अड्डा 247 केलो मी, त्यातला एक पण क्वेश्चन आला नव्हता. अरे म्हटलं असं कसं शक्य आहे, कधी एक्झाम होती, काय बघितलं मी. मग गेली मी बघितलं, मग जरा बघूया म्हटलं युट्यूबवर ह्या एक्झामला अड्डाच्या PDF मधले किती टाकलेत. तर अड्डाने क्वेश्चन कुठला विचारलाय आणि त्याचा पेज नंबर सकट PDF मधला सोर्स दिला होता. जवळपास त्या अड्डाच्या PDF मधले 25 क्वेश्चन त्या एक्झाम मध्ये विचारले गेले होते आणि त्या बिचाऱ्या स्टुडंटला मला येऊन काय सांगितलं, सर एक पण पडला नाही. वाचलंच नाही व्यवस्थित तुम्ही. लक्षात आलं? सो रिव्हिजन फार फार महत्वाची आहे.
कुठला पण सोर्स करा, पण त्याची मल्टिपल रिव्हिजन, मिनिमम 5 रिव्हिजन तर झाल्याच पाहिजेत. विदाउट रिव्हिजन पुढे जाण्यात काहीच पॉईंट नाहीये. सो काय अवॉइड करायचं यामध्ये? मल्टिपल 3-4 सोर्स एकाच वेळी रेफर करणं हे टोटली अवॉइड करायचं. तुम्हाला 1 किंवा 2च सोर्स करायचे आहेत बस. ओनली व्हिडिओ करणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. ओनली व्हिडिओ करायचे नाहीत. आणि काही यूट्यूबवर असे आहेत ज्यांचं आले एक्झामला तर भरपूर येतात, नाही आले तर काहीच येत नाहीत. अशांना मात्र तुम्ही टोटली इग्नोर करा. असे कुठले यूट्यूबर आहेत हे तुम्हाला कळलं असेलच. आणि तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट असला तर मला तुम्ही अगोदर कन्सल्ट करा तुमच्या स्ट्रॅटेजीबद्दल. ओके, सो सिंपल आहे. ही होती जीएची स्ट्रॅटेजी. नाव आता हे सगळं तुम्ही अनालिसिस केला. सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी मी सांगितली. भले याला 1 दिवस लागू दे, पण टाइम द्या, वेळ द्या. नाव शेड्यूल कसं बनवायचं? आता याप्रमाणे या अनालिसिस प्रमाणे तुम्हाला शेड्यूल बनवावं लागेल. उगाच उठलं आणि सकाळी अभ्यासाला लागलो असं नाही. डेली स्टडी किती तास करायचा? तर डेली स्टडी किती तास करायचा याला कुठलंही आन्सर नाही. कमीत कमी 8 तास तर तुमचा झालाच पाहिजे. पण 6 तास झाला पण तो क्वालिटी स्टडी झाला तेवढा पण सफिशियंट राहील. तर क्वालिटी स्टडी म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. बऱ्याच जणांना वाटतं हा मी करतोय ते क्वालिटी स्टडी आहे, निवांत राहायचं, हा माझं होऊन जाईल, क्वालिटी स्टडी आहे माझा, डेली 5 तास करतो, डेली 6 तास करतो. नाही, असं नाही. डेली 8 तास तर तुमचा झाला पाहिजे. बघा, पेपरच आपला 3-3.5 तासाचा असतो. तुमचा 8 तास म्हणजे काहीच नाही आहे. आणि तो देखील इफेक्टिव्ह स्टडी झाला पाहिजे. उगाच क्वांटिटी वाढवायची म्हणून वाढवू नका. 8 तास झाला ना असं वाटलं पाहिजे की आज दिवसभर अभ्यास केला. सो डेली 8 तास तर मिनिमम आहे, पण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व आहे. डेली झोप घेणं महत्वाचं आहे. 6 ते 8 तास झोप घ्या डेली कमीत कमी. त्यानंतर प्रिपेअर डेली शेड्यूल. डेली शेड्यूल तुम्ही तयार करा. म्हणजे कसं, 8 ते 10 मी हा सब्जेक्ट करेन, 10 ते 12 हे करेन, त्यानंतर मी 1 ते 3 हे करेन. हे डेली शेड्यूल तुम्ही तयार करा. हे जे डेली शेड्यूल तयार करणार ना त्याचं मेंटेन करा रेकॉर्ड. डेली ॲक्टिव्हिटीचं रेकॉर्ड मेंटेन करा. एक सेपरेट नोटबुक करा एसबीआय क्लर्क मेनसाठी. कंपल्सरी डेट वाईज आदल्या रात्री शेड्यूल लिहून काढा. दुसऱ्या दिवशी किती फॉलो होते बघा. आता हे शेड्यूल करताना बरेच जण एक मिस्टेक करतात. एवढं टाईट शेड्यूल करतात ना की ते शक्यच होत नाही फॉलो करणं, मग फ्रस्ट्रेशन येतं. सो एक लक्षात घ्या, 100% तुमचं शेड्यूल फॉलो होणार नाही आहे. मान्य करा. जे होईल त्याच्या पुढे टिक मार्क करा. जे होणार नाही, ठीक आहे, नाही जमलं, मान्य करा, पुढे जा. एखाद्या दिवस कार्यक्रमाला जावं लागू शकतं, एखाद्या दिवस यात्रेला जावं लागू शकतं. जायला पाहिजे, पर्याय नाही. सो त्या दिवशी आजचा दिवस वाया गेला, लिहून टाका ना नोटबुकमध्ये. आज मी लग्नाला गेलो होतो, आज मी मूवीला गेलो होतो, आज माझं भांडण झालं त्यामुळे दिवस वाया गेला, लिहा तिथं. सो हे शेड्यूल मात्र तुम्हाला एका नोटबुकमध्ये मेंटेन करायला पाहिजे. ज्या दिवशी रिझल्ट येईल, पॉझिटिव्ह येऊ दे और निगेटिव्ह येऊ दे, फक्त तुम्हाला ती नोटबुक बघितली की समाधान वाटलं पाहिजे. पॉझिटिव्ह आला तरी समाधान वाटलं पाहिजे, निगेटिव्ह आला तरी बाबा हा मी एवढी मेहनत केली होती, वाया नाही जाणार, पुढच्या एक्झामला उपयोगी पडेल, एवढं तरी समाधान वाटलं पाहिजे. बुक प्रत्येकाने मेंटेन केली पाहिजे. आणि शेड्यूल वगैरे सगळ्या डिटेल्स कशा बनवायच्या हे डिटेलमध्ये मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलेच आहे. तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. मॉक टेस्ट अनालिसिस कशी करायची सांगितलेलं आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. तर यामध्ये महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं, मॉक कोणत्या द्याव्यात. सो मॉक ज्या आहेत, अड्डा, त्यानंतर ऑलीबोर्ड, त्यानंतर प्रॅक्टिस मॉक और स्मार्ट किडा. या 3 पैकी अड्डा कंपल्सरी द्या, ह्या 2 कंपल्सरी द्या, ह्या तुम्हाला ऑप्शनल राहतील. अड्डा आणि ऑलीबोर्ड या 2 द्या, ह्या करायचे की नाही ते तुम्ही ठरवा. ओके, याच्यापेक्षा वेगळा कुठलाही सोर्स वापरायचा नाही. ओके, सो फायनल टिप्स. अवॉइड निगेटिव्हिटी. देर आर लॉट्स ऑफ निगेटिव्ह पीपल अराउंड यू. अवॉइड देम. बरेचसे निगेटिव्ह
मित्र असतात, आपले नातेवाईक असतात. कशाला करतोस अभ्यास, आपण MIDC जॉबला जाऊया, सांगणारे असतात ना. कशाला करतोस बँकिंग, आपण सरळ सेवा करूया, असतात. किंवा चल आज मूवीला जाऊया, जरा रिलॅक्स होऊया. अशांना आपल्या आयुष्यापासून पुढची सिलेक्शन होईपर्यंत तरी तुम्हाला पुढचे काही महिने लांब ठेवायला पाहिजे. कोण मित्र जर तुम्हाला त्रास देत असेल त्याच्यापासून 4 हात लांब राहा. कोण निगेटिव्ह बोलत असेल त्याच्यापासून 4 हात लांब राहा. काहीही निगेटिव्ह, कुणाबद्दलही निगेटिव्ह जर कोण बाजूला तुमच्या आजूबाजूला असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची मिस्टेक काढणारा असेल, अशा लोकांपासून तुम्ही लांब राहा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्याबद्दलच नाही, बाहेरच्याबद्दल देखील कळते आपल्याला हा व्यक्ती फार फार निगेटिव्ह आहे, अजिबात त्याच्या नादाला लागू नका, त्याच्यापासून लांब राहा. त्यानंतर कन्सल्ट युअर मेंटर रेग्युलरली, हे फार महत्त्वाचं आहे. जो काय तुमचा मेंटर असेल, मी असेन, कोण शीतल सर असतील, संकेत सर असतील, निनाद सर असतील, वेळोवेळी यांच्याशी संपर्क साधा. काय तुमचं चाललंय ते सांगा. वेगळं काय तुम्ही इम्प्लिमेंट करणार असाल स्ट्रॅटेजी, ती त्यांच्याशी डिस्कस करूनच इम्प्लिमेंट करा. काही डाऊट आला तर मेंटरला वेळच्या वेळी भेटून डाऊट क्लिअर करून घेणं फार फार गरजेचं आहे. बरेच जण यूट्यूबवर मेंटर बघतात, यूट्यूबवर अजिबात तुम्ही व्हिडिओ बघण्यात वेळ घालवू नका. त्यांची स्ट्रॅटेजी अजिबात तुम्ही फॉलो करू नका. तुमची युनिक स्ट्रॅटेजी तयार झाली पाहिजे, ज्यामुळं तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही परत नंतर तुमच्यावर वाटल्यास आपण व्हिडिओ करूया, तुमची एक युनिक स्ट्रॅटेजी सांगितली पाहिजे. अजिबात रेडीमेड दुसऱ्या कुणाची स्ट्रॅटेजी फॉलो करू नका. अगदी माझी देखील, मी जे सांगत आहे तुम्हाला, मी एक रोडमॅप देत आहे, एक रोडमॅप देत आहे. म्हणजे तुम्ही 100% असंच केलं पाहिजे असं नाही, पण हा जो रोडमॅप दिलेला आहे, जो मी तुम्हाला मॅप सांगितला आहे, त्याप्रमाणे तुमचं शेड्यूल बनवणं फार फार गरजेचं आहे. काही गोष्टी मी मॅन्डेटरी सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. डोंट कॉम्प्रोमाइज युअर ड्रीम्स फॉर एनिथिंग. तुमचं स्वप्न कॉम्प्रोमाइज करू नका. कॉम्प्रोमाइज एनिथिंग फॉर युअर ड्रीम. तुमच्या स्वप्नासाठी काहीही कॉम्प्रोमाइज करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. मग भलेही ते मूवी असेल, भलेही ती यात्रा असेल, यात्रेतलं जेवणाला बोलवलेलं असेल, कुणाचं लग्न असेल किंवा मित्रांची ट्रिप असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढचे काही महिने कॉम्प्रोमाइज करावे लागतील. जोपर्यंत तुमच्याकडून हे कॉम्प्रोमाइज होणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. आणि याच गोष्टी छोट्या छोट्या असतात, मॅटर करतात, आणि या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच मोठं सक्सेस पुढे मिळत असतं. सो थँक्यू. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.